अमरावती शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असलेला राजकमल चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यानचा रेल्वे उड्डाणपूल गेल्या 25 ऑगस्ट 2025 पासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल धोकादायक ठरल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी नव्या उड्डाणपुलासाठी 125.37 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. येत्या 6 मार्च रोजी सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्याची विनंती करण्यात आली आहे. सन 1963 मध्ये बांधण्यात आलेला हा उड्डाणपूल शहराच्या 4 प्रमुख भागांना जोडणारा महत्वाचा दुवा होता. राजकमल चौक, हमालपुरा रेल्वे स्थानक आणि जयस्तंभ चौक या भागातील वाहतुकीसाठी हा पूल अत्यंत उपयोगी ठरत होता. पूल बंद झाल्यापासून शहरात सतत वाहतूक कोंडी होत असून व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. नवीन उड्डाणपूल अधिक प्रशस्त आणि आधुनिक पद्धतीने उभारण्यात येणार असून सार्वजनिक वाहतूक सुलभ होणार आहे. त्या संदर्भात आमदार खोडके यांनी हिवाळी अधिवेशनातही लक्षवेधी मांडली होती. तसेच जानेवारी महिन्यात अमरावती दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनीही या प्रकल्पासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अमरावतीकरांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. आता अर्थसंकल्पात या निधीची घोषणा होते का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.